असंच मी रेल्वे रुळावर आलो, आपल्या गावाच्या जवळ आहे. तर काही जणांनी आपल्याला कमेंट केलं की तुमचं गाव कोणचं आहे. तर माझं गाव आहे मांडवा गाव. तर आष्टी तालुक्या शेजारी मांडवा गावी जवळच आष्टीला खेटून एक 7 किलोमीटरवर. आणि इथून असं जवळ विचार केला तर आता रेल्वे रुळपासून 3 किलोमीटर आष्टी फक्त. तर त्याच्यामुळं ते कमेंट होते, त्यांचं बी उत्तर मी ह्याच्यातून दिलं. आणि इथला आज बी मी पुन्हा थोडा नवीन नवीन येऊ दाखवायचा प्रयत्न करतो. आणि खूप अशा चांगल्या कमेंट येत असतात. तर मी सगळ्यांना जे कमेंट करतात त्यांना मनापासून धन्यवाद करतो. सगळ्यांच्या कमेंट मी वाचत असतो आणि सगळ्यांचा रिप्लाय ह्याच्यामुळे देता येत नसतो की तुम्ही एकदा कमेंट करून गेला की ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत नाहीत. आणि मी जरी कमेंट केली तरी तो तुमच्यापर्यंत येत नाही. पण समजा तुम्ही कमेंट केली की मला लगेच मेसेज येतो कोणाची कमेंट आली काय आहे. आणि मी पूर्ण कमेंट वाचत असतो, असं म्हणायचंच नाही कमेंट केली आणि मी वाचलं नाही. तुम्ही सगळ्यांच्या कमेंट वाचल्या सगळ्यांच्या. त्याच्यामुळं बाहेरून येतात कुणी, म्हणजे नाही का, कमेंटमध्ये विचार केला तर नाशिकहून ह्याच्याहून कमेंट ज्या आल्या ताईच्या वगैरे. आणि पुन्हा भरपूर असं कुणी दाजी म्हणून कमेंट आल्या. म्हणजे सगळ्यांच्या काही कमेंट आल्या मी सगळ्यांच्या वाचल्यात. बिलकुल छान आहे असं तसं, तुमची व्हिडिओ चांगली असते, सगळ्यांच्या कमेंट वाचल्यात. आणि इथून पुढं मी सगळ्यांच्या कमेंट बघत बी जातोय. आणि मला कमेंट टाकले की मेसेज येतो, त्यामुळे मी संध्याकाळी सगळ्यांच्या कमेंट वाचतो. फक्त रिप्लाय देत नाही, मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लाय देईल. आणि जर कोणाला काही अडचण असेल तर आपण कसं की बाबा तुम्ही कुठून बघताय, म्हणजे बाबा मला जर वाटलं माझ्या तालुक्यातून बघतात किंवा लांबून जरी बघत असलं तर हा इतक्या लांबून बघतात तर मला खूप आनंद होतो. त्याच्यामुळं कमेंट जर कोणी केली तर तुम्ही कुठून कोणत्या जिल्ह्यातून बोलता, कोणत्या तालुक्यातून, तुमचं गाव कोणचं आहे, हे जर तुम्ही टाकलं कमेंटमध्ये तर खूप छान वाटतं की अरे किती लांबून बघतोय. आणि आम्हाला खूप छान वाटतं व्हिडिओ म्हणजे कमेंट वाचायला वगैरे. आणि व्हिडिओ चांगले असले तर असं कमेंट करीत जा. तर आता राहिला विषय काहींचा ते म्हणले की बाबा की तुम्ही सुटी दिदी किंवा आम्हाला कुणाला वैशाली ताईला म्हणजे वैशाली शिंदे ताईला भेटायला जायचं तुमच्यासारखं स्वप्न आहे. म्हणजे मी जसं गेलतो तसं आम्हाला पण जायचंय, पण कॉन्टॅक्ट नाही, नंबर नाही, नंबर भेटेल का असं बी एका ताईने विचारलं होतं. तर मला असं म्हणायचं की नंबर हा आपल्याला देता येत नसतो, प्रायव्हेट नंबर असतो. आणि त्यांच्या पण घरचा प्रायव्हेट नंबर आहे, आपल्याला देता येत नाही किंवा आपल्याला तेवढं परमिशन दिलेलं नसतं. आपल्याला त्यांनी व्हिडिओ बनवून दिला हेच लय आपल्यासाठी लय झालं. आणि त्यांच्या 3 मोठ्या ब्लॉगर म्हणजे 3 व्हिडिओ, ते यूट्यूबर मोठे तर तसे मोठे मोठे ब्लॉगर त्यांच्या घरातले 3 होते. 3 व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला घेतलं, हे आपल्यासाठी लय मोठं झालं. आणि विशेष आपल्याला बी व्हिडिओ 1-2 व्हिडिओ काढून दिले, हे पण विशेष झालं, छान वाटलं. आणि त्याच्यामुळं मी काय नंबर देतोय नाही देतोय हे मी तुम्हाला सांगतो. पण विषय असा आहे की तुम्हाला जर नंबर कोणाचा पाहिजे असला, कोणत्या यूट्यूबर बरोबर बोलायचं असेल, तुम्ही खाली काय करायचं, तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव पूर्ण आणि तुमचा मोबाईल नंबर करून कमेंट करायची. तर मग ते बघत असतात आणि तुम्ही प्रायव्हेटमध्ये ते तुम्हाला फोन लावू शकतात. तर तुम्ही बोलायचं बा ताई मी तुमच्या लई दिवसापासून व्हिडिओ बघतो किंवा मी कोणी असो यूट्यूबर. तर मग असं जर कमेंट केलं त्यांना पण छान वाटतं आणि ते तुम्हाला बोलतील. तर नंबर द्यायचा तुम्ही तुमचा. पण शक्यतो जर लेडीज असेल तर तुमच्या घरच्याचा कुणाचाही नंबर द्या. आणि दिल्याच्या नंतर संध्याकाळी सरळ तिथं सांगून टाके की आम्ही आमच्या ह्यांचा नंबर दिला, संध्याकाळी कधी बी फोन करा, ते घरीच असतात. असं केलं तरी जमतंय समजा, नाही का, तुमचा बी नंबर कुठं व्हायरल होणार नाही. आणि मग कमेंट 100% होईल. किंवा कसं असतं प्रत्येक जेंट्सचं पुरुषांचा नंबर दिला म्हणजे काय अडचण नाही चॅनेलला, असं तुमचा बी दिला तर अडचण नाही, एवढे काही नसते. पण समजा असं विषय धरला की मग कुणी मधीच दुसऱ्याचे नंबर घेऊन तुम्हाला नंबर लावला, फोन लावला, मग कसं काय आला, असं नको व्हायला. तर जेवढ्या बी लेडीज येतं त्यांना एकच मी विनंती करीन की तुम्ही काय करीत जा, कमेंट करा, गाव सांगा, नाव सांगा, तुमच्या घरच्यांचा नंबर द्या. जर त्या प्रत्येक यूट्यूबरला असं वाटलं की हा भाऊ की तुम्ही तुमचं हे मांडायचं कमेंटमध्ये, तुमची कमेंट 100% सगळे यूट्यूबर वाचत असते, सगळे, कुणी असं वाचत नाही असं काही नाही. कारण तिथं स्पेशल मेसेज येतो ज्यांचं चॅनेल आहे त्यांना. आता ज्यांना चॅनेल नाही त्यांना नाही येत, समजा तुम्हाला नाही येणार मेसेज, पण आम्हाला प्रत्येक यूट्यूबरला मेसेज येतो, त्यामुळे वाचत असतो. कमेंट खूप सुंदर असतात. तर मी सांगितलं तसं करा, नंबर द्या तुमच्या घरच्यांचा, कुणाचा बी दादाचा, भाऊचा, असं द्यायचा नंबर. आणि तिथं फक्त खाली लिहायचं, गाव बिव सांगायचं, तुमचं नाव सांगायचं, प्रेमात सगळ्या गोष्टी म्हणायच्या की आम्ही भरपूर दिवस झाले तुमचं चॅनल बघतो, आम्हाला भेटायची इच्छा आहे, बोलायची इच्छा आहे. तर 100% फोन करते, म्हणजे 100% करतीलच प्रयत्न असं मला वाटतं. तर बघा तुम्हाला इथलं मी लोकेशन दाखवतो आत्ता सध्याला. तर मी कमेंट विषयीच बोलायचं होतं मला. आणि माझी व्हिडिओ चांगले वाटत असले तर कमेंट करी जा चांगल्या. आणि सपोर्ट करा, माझा नवीन चॅनल आहे. आणि नवीन चॅनल असल्यामुळं मला बी थोडंसं जरी व्हिडिओ नाही बनवता आली तरी सपोर्ट करा, नवीन नवीन असं होतच असतं. तर प्लीज सपोर्ट करा. मी तुम्हाला इथला तलाव वगैरे, रेल्वे वगैरे सर्व थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो.